हेमंत निखारे, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेसचे संचालक. मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मग आज आपल्याला शिकायचं एज म्हणजे वय. मित्रांनो, वय शिकताना मी तुम्हाला कोणताच फॉर्म्युला सांगणार नाही आहे. फक्त ही एक रेषा राहणार आहे आपली. ह्याच्यामध्ये आपण ही वर्तमान स्थिती, ही नंतर म्हणजे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर असते ती वाली परिस्थिती, आणि इकडे अगोदर ही वाली परिस्थिती राहणार आहे. लक्षात द्या, इकडून इकडे जात असताना कधीही वय प्लस होते आणि इकडून इकडे येत असताना वय कधीही मायनस होते. ह्या सूत्रावर आणि जर ऑप्शन असतील आपल्याकडे, मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे, प्रश्न घेणार आहे. त्या प्रश्नांमध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तरं व्यवस्थित आणि ऑप्शनवरून तुम्ही काही सेकंदात क्लिक करू शकता अशा पद्धती सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बघण्याच्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स घाला. मित्रांनो, एज शिकताना महत्त्वाच्या गोष्टी ह्या लक्षात ठेवा. कोणत्याही माणसाच्या वयाच्या अंतर हा म्हणजे तुमच्यापासून आज माझ्या अंतर घ्यायला गेलो तर आपण आयुष्यात म्हणजे माझ्यापासून तुमच्या वयाच्या अंतर 2 ते 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या जर असेल तर तो आयुष्यपर्यंत शेवटपर्यंत 10 वर्षाचाच राहील. तो कधीच 11 वर्षाचा होणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या 2-3 गोष्टी लक्षात घ्या की वय ही आई आणि वडिलांची कधीही मुलापेक्षा कमीत कमी 20 वर्षांना मोठी असते. हा एक डेकोरेट लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. हा डेकोरेट आहे. का डेकोरेट आहे मी प्रश्नामध्ये घेईन. ते तशा पद्धतीचे 1-2 प्रश्न घेणार आहे. त्याच्यामध्ये तो तुम्हाला सगळा समजणार आहे. वयातील फरक हा कधीही म्हणजे आज जर 10 वर्षाचा फरक असेल तर 5 वर्षानंतरही 10 वर्षाचा राहील, 20 वर्षानंतरही 10 वर्षाचा राहील, 20 वर्षाच्या अगोदरही तो 10 वर्षाचाच राहिला असेल. याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. आपण सगळे प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न मी सुरू करतो. बघा मित्रांनो, मी इकडे तुमचा जो फॉर्म्युला म्हणतो त्या पद्धतीची जी ट्रिक्स आहे माझी ते मी ह्या साईडला केली, कारण लिहायला आणि तुम्हाला समजायला जास्त त्रास नको. बघा काय म्हणते प्रश्न. राम आणि श्यामच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 4 वर्षानंतर हे गुणोत्तर 4:5 होईल, तर राम व श्यामचे वय किती? आता बघा, आपल्याला काय काढायचे आहे, ही रेषा काढायची आहे. ही रेषा नेहमी आपल्याला परमनंट राहील. ही राहील वर्तमान. लक्षात घ्या, तुम्ही मोठीही काढू शकता. आपला प्रश्न इथं होणार आहे तर मी नेहमी परमनंट ठेवतो तुमच्यासाठी. वर्तमान ही अगोदर, वर्तमान आणि नंतर. काही सोप्या सोप्या ट्रिक्स पण देईन. अशा प्रश्नामध्ये खूप सोपी ट्रिक्स लागते. काही मुलांना काहीच करावं लागणार नाही आहे. मी सांगेन उत्तर तर असंच आहे. पहा, रामची वय किती, राम काय म्हणते तर राम व श्यामचे वय किती म्हणते. राम व श्यामचे वय किती म्हणते म्हणजे वर्तमान वय विचारत आहे मित्रांनो. त्याच्यामुळे वर्तमान बघा, जर 5 वर्षानंतर म्हटलं असतं तर इथं नंतर दिलं असतं. 5 वर्ष अगोदर म्हटलं असतं तर 5 वर्ष अगोदरचे वय विचारली असती. अगोदर हा शब्द वापरला असता. ठीक आहे, पण त्यांनी फक्त वय विचारले म्हणजे वर्तमान. तू किती वर्षाचा आहेस असा जर प्रश्न केला आपण तर उत्तर काय मिळते, आताची वय सांगावं लागते आपल्याला. 2-4 वर्षाच्या पूर्वीची सांगतो का आपण? नाही. त्या पद्धतीचे प्रश्न असतात. किंवा असंही राहू शकते, वर्तमान वय किती, तर राम किंवा श्यामची वर्तमान वय किती असाही प्रश्न राहू शकते. ह्या प्रश्नाच्या थोडक्यात उत्तर द्यायला गेलो तर असंच आहे. 3/12 रामची वय, 12 आणि 4/16 एवढंच आहे. ते कसं तेही सांगतो. आणि पुन्हा ह्या प्रश्नावरच एक प्रश्न बनवून देतो मी तुम्हाला. ते तसंच उत्तर राहते. काय म्हणते, राम आणि श्यामच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. राम हा आहे न श्याम हा आहे. लक्ष द्या मित्रांनो, अशाच प्रकारचा प्रश्न राहील. राम आणि श्याम 4 वर्षानंतर म्हणते. लक्ष द्या, 4 वर्षानंतर म्हणते. तर 4 वर्षानंतर म्हणजे ही 4 वर्षाची रेषा झाली आपली एवढी. 4 वर्षानंतर राम आणि श्यामचे वय किती, 4:5 बरोबर. 4:5 झाली. मग आता लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, रेग्युलर अंक आहेत. 3, 4 आणि इथला 4 पकडला, 4 आणि 5 म्हणजे हे 4 जसेचे तसे आहेत. अशा प्रकारचे विचारू शकतात तुम्हाला. तर काय राहते, तोच प्रश्न राहते. 4×3 12, 12 आणि 4 4×16. इथं 16 लिहा आणि इथं 20 लिहा म्हणजे उत्तर जसंच्या तसंच राहील. अर्थात लक्षात द्या काय बोलतोय मी. का पहिला प्रश्न आहे, समजून सांगणे आवश्यक आहे तुम्हाला. तुम्ही ज्या मेथडनी जाता एक्सच्या ती वाली मेथडही सांगतो. कोणता प्रश्न लवकर निघते हे तुम्हाला नंतरच्या प्रश्नात माहित होईल.
काय केलं, जर मला हे नसतं असं तर मी काय केलं असतं सांगतो तुम्हाला. 3च्या पाळा म्हटलं असतं किंवा 5च्या, सगळ्यात मोठा अंक 5 आहे तर 5च्या पाळा म्हटलं असतं मी, तर तसंही झालं असतं. पण त्यांचे वयच्या अंतर जो आहे तोच ह्या प्रश्नांच्या उत्तर नेहमी असते, तो त्याच्यासोबतच मल्टिप्लाय. 4 तिया 12, 4 चौ 16, 4 चौ 16, 4 पंचे 20, हाच उत्तर राहते. म्हणजे राम आणि श्यामच्या वयाचे गुणोत्तर 12 रामचे वय 12 आणि श्यामचे वय 16. पहा तुम्ही जुन्या मेथडनी काय सोडवता ते पण मी सांगतो तुम्हाला. लिहितात मुलं 3x + 4 डिवाइड बाय 4x + 4 = 4:5. याला सॉल्व करतात. 5 तिया 15x + 5 चौ 20, इकडे 4 चौ 16x + 4 चौ 16 काय होते, x इकडे आणायचं, 16x - 15x होतील. किंवा तुम्ही तिकडे घेऊन जाऊ शकता, काय ना कुठल्याही एका साईडला आणायचं, मोठ्या अंकातून लहान अंक मायनस करायचे, एवढं तरी लक्षात ठेवा या स्टेपमध्ये. हे कसं सोपं आहे ते पुढच्या प्रश्नात तुम्हाला समजणार आहे ना. ऑप्शन असले तर खूपच लवकर उत्तर निघते. 16तून 15 गेले म्हणजे xच वाचलं, 20 मधून 16 गेले म्हणजे 4. आता हे झाल्यानंतर काय करतात मुलं, ह्या 4 सोबत या 3च्या गुणाकार करतील. 4 × 3 4 तिया 12, 4 × 4 16. मी तुम्हाला कोणत्या पद्धतीमध्ये सांगितले, एवढ्या याच्यामध्ये असं लिहिता बरोबर तुम्हाला लक्षात येईल, कारण यांचे अंक रेग्युलर आहेत. अंक रेग्युलर नसले तेही प्रश्न आपण घेणार आहोत. तर हा प्रश्न समजलाच असेल तुम्हाला मित्रांनो. राम आणि श्यामच्या वयाचे गुणोत्तर 12 16 आहे. आपण प्रत्येक वेळेस ह्या फॉर्म्युल्यानुसार सोडवणार आहोत. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला ह्याही पद्धतीचा एखादी प्रश्न वाटेल तुम्हाला तर मी ते बनवून देईन. ठीक आहे. पहा, निशा आणि सोनालीच्या वयाचे गुणोत्तर 4ला 5 आहे. वयाचे गुणोत्तर 4ला 5 आहे म्हणते, इथं 4ला 5 लिहा. 5 वर्षानंतर म्हणते मित्रांनो, 5 वर्ष इथं लिहा. गुणोत्तर 5ला 6 आहे, 5ला 6 लिहा ना. आता सांगितलं होतं मी तुम्हाला, जर अंक रेग्युलर असतील 4ला 5 5, 5ला 6, म्हणजे इथला एक अंक इथं जर आणलेला असेल रेग्युलर मध्ये, तर काय करायचं, याच्यासोबतच मल्टिप्लाय करा. 5 चौ 20, 5 5 25, 5 5 25, 5 6 30, ह्याच 5 बरोबर मल्टिप्लाय केलो. अशाच प्रकारचे जर समजा उदाहरणात असता 6 7, तर इथं ऑप्शन मध्ये 6 असता, 6 न 7 असता. तर पहा 6 6 36, sin 7 42, 6 6 36, sin 7 42. आता म्हणाल सर प्रॉब्लेम कुठं होते का, काहीच होत नाही. पहा 20 वर्षाचा व्यक्ती आहे, 5 वर्षानंतर 25 वर्षाचा झाला, बरोबर आहे. 25 वर्षाचा व्यक्ती आहे, 5 वर्षानंतर 30 वर्षाचा झाला. 36 वर्षाचा व्यक्ती आहे, 6 वर्षानंतर 6 7च लिहिलं मी, 7 8 लिहायला पाहिजे, 7 8 लिहायला पाहिजे इथं. म्हणजे इथं 42 नाही तर sin 8 48. ठीक आहे. 36 वर्षाचा व्यक्ती आहे, 6 वर्षानंतर 42 होते आणि 42 वर्षाचा व्यक्ती 6 वर्षानंतर 48 होते. लक्षातच आला असेल. आता आपण पुन्हा ऑप्शन वरून प्रश्न घेणार आहोत आणि उत्तर काढून ऑप्शन दाखवणार आहे मी तुम्हाला. बघा मित्रांनो, अजय आणि विजयच्या वयाचे गुणोत्तर 11ला 13 आहे. 7 वर्षानंतर हे गुणोत्तर 20ला 23 होईल. तर अजयचे वय किती, आपल्याला अजयचे वय काढायचे. मी तुम्हाला 4 ऑप्शनही दिलेले आहेत, 30 वर्ष 33 वर्ष 36 वर्ष 39 वर्ष. कसं काढायचं, कसं सोपं आहे ते मी सांगतो तुम्हाला. पहिले मी आपल्या पद्धतीनं काढून दाखवतो, नंतर ऑप्शन वरून किती फास्ट उचलू शकता हे सांगतो, कारण आपण येणाऱ्या 4-5 प्रश्नामध्ये ऑप्शनच उचलणार आहोत. ठीक आहे, कारण ते तसंच समजायला पाहिजेत. ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सेकंदातच काढता आलं पाहिजेत. हे पहा, इथं वर्तमान म्हणजे व, अ म्हणजे अगोदर, न म्हणजे नंतर. काय म्हणते, अजय आणि विजयच्या वयाचे गुणोत्तर 11ला 13 आहे. 11ला 13 आहे. हा अजय आहे आणि हा विजय आहे. किती वर्षानंतर, 7 वर्षानंतर. गुणोत्तर काय होते म्हणते, 20ला 23 होते. पहा मित्रांनो, कोणताही हा जो गुणोत्तर व प्रमाण दिलेला आहे, मी गुणोत्तर व प्रमाण जेव्हा सांगितलं होतं तुम्हाला, तिथं सांगितलं होतं हे प्रश्नाचे उत्तर तुमचे गुणोत्तर व प्रमाणासारखेच निघू शकतात. म्हणजे याची 11ला 13 रेशो आहे. म्हणजे हा 11 दुने 22, 11 3 33, 11 44, 11च्या पाड्यामध्ये येणारी संख्या त्याचा गुणाकार राहील. तेवढं नाही समजलं म्हणत की तेवढं नाही आलं तर इथं पाहायचं. विचारलं कोणाचे वय आहे, अजयचं वय आहे. अजयचं विचारलं आहे तर अजयचेच ऑप्शन असतील. इथं कोणत्या ऐऱ्या गैऱ्याचे उत्तर नसतील. इथं उत्तर कोणाचं राहील, अजयच राहील. दुसरा कोण येणार आहे, इथं दुसरा कोणी येणार नाही तर उत्तर तेच राहील. तर काय करायचं मी पहिले सांगतो तुम्हाला. 11च्या पाडा म्हणा, इथून सगळ्यात पहिले तर मोठा अंक घेतले तर बरं होते, पण 11च्या पाडा म्हणा. 11 दुने 22, 22 मध्ये 7 मिळवले किती होतात, 29. 29ला 20 ने भाग जाते का, नाही.
20 ने 29ला भाग जाते का, कारण प्रमाण सारखं आलं पाहिजे, म्हणजे कॅन्सल. 11 तिया 33, 33 आणि 7 40, 20 दुने 40. आता इथं पहा 11 तिया 33 केले तर 13 तिया 39, बरोबर आहे. 39 न 7 46, तर 20 दुने 40 तर 23 दुने 46, म्हणजे बरोबर आहे. तर उत्तर काय होईल आपला 33 होईल. आता बरं ऑप्शन जर चेक करायचे आहे तर काय किती फास्ट येत होता बघा. ऑप्शन मध्ये दिलेला आहे 30 वर्ष, 33 वर्ष, 36 वर्ष, 39 वर्ष. उत्तर आपल्याला पाहिजे अजयचे वय पाहिजे. ऑप्शन मध्ये काय असेल, हे सगळे अजयचे वय. तर 11ला 30 ने भाग जाते का, नाही. 11ला 33 ने भाग जाते का, हो. 11ला 36 ने भाग जाते का, नाही. 11ला 39 ने भाग जाते का, नाही. तर उत्तर तुमच्या 33 वर्ष असं सेकंदात आलं असतं. उलट तुम्ही असंही म्हणू शकता की सर आता तुम्ही तुमच्या मताने ऑप्शन दिलेत का, मी आपल्या मताने ऑप्शन दिलेले नाहीत. पण जर का माझ्या मताने ऑप्शन असते तर मी 2 ऑप्शन ठेवले असते की जे 11 ने भाग जातील. एक्झाम्पल मध्ये इथं ठेवले असते 44, तर 44ला भाग जाते मित्रांनो 11 44 आणि 33. तर मग काय केलं असतं, 44 इथं आणले असते. 44 न 7 होतात 51, 51ला 20 ने भाग जाते का, नाही. म्हणजे तो ऑप्शन असंच कटलं असतं. आलं लक्षात. बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न आला आपल्या समोर. पवन आणि किरणच्या वयाचे गुणोत्तर 14ला 17 आहे. जसं म्हणते तसं लिहून घ्या. 14ला 17 वर्ष. 6 वर्षानंतर हे गुणोत्तर 17ला 20 आहे. तर किरणचे वय किती, किरण कोणता आहे, हा पवन आहे आणि हा किरण आहे. म्हणजे आपल्याला किरणचे वय पाहिजेत मित्रांनो ना आजचे वय पाहिजेत. आपण ते प्रश्न घेणार आहोत, अगोदरवाले घेणार आहोत, 5 वर्षानंतरवाले प्रश्न घेणारच आहोत. पण इकडे लक्ष द्या. आता 17 आहे, किरणची वय काढायची आहे. इथं पाहायचं 17 ने भाग जाणारी संख्या. 17 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे, 28 तर भाग जात नाही. 17 तिया 51 जाते भाग. 17 दुने 34, 34 ने भाग जाते. 17 चौ 56 ने जातच नाही. ठीक आहे, म्हणजे 2 सुटले. आता 2चा प्रश्न राहिला मित्रांनो. 51 मध्ये 6 मिळवा, किती होतात, 51 न 6 57. 57ला 6 ने भाग 20 ने भाग जाते का, 20 ने 57ला भाग जात नाही. म्हणजे हा उत्तर चुकीचा आहे. मग काय होईल, आता राहिले 34, 34 आणि 6 40, 20ला 40 ने भाग जाते. म्हणजे उत्तर काय राहील आपला 34 वर्ष. ऑप्शन मधून असं लवकरात लवकर उचलू शकता. समजवायला वेळ लागत नाही. पहा पुन्हा अजून प्रश्न पडला असेल सर पहिले सारखे काऊन नाही केले, तर करतो. 17 दुने 34, 34 आणि 6 40, 20 दुने 40, 34 6 40 झाला. याची काढायची गरज नाही, तसंच येणार आहे. 20 दुने 40 झाले तर 17 दुने 34, 34 मधून 6 मायनस करा 28 आलं. 14 दुने 28, 17 दुने 34. ठीक आहे, पुन्हा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो काय विचारत आहे, मीना आणि किरणच्या वयाचे गुणोत्तर 3ला 4 आहे. मीना आणि किरणच्या वयाचे गुणोत्तर 3ला 4 आहे. 10 वर्षापूर्वी म्हणजे अगोदर, इथं लिहायचे 10 वर्षापूर्वी हे गुणोत्तर 4ला 7 आहे. परीक्षेत तुम्हाला एवढं काही करावं लागणार नाही. ऑप्शनच तुम्हाला उत्तर देणार आहे मित्रांनो. पूर्वी गुणोत्तर 4ला 7 होते, 10 वर्षापूर्वी होते. तर मीनाचे 5 वर्षानंतरचे वय किती म्हणते. आता मीना कोणती आपली, मीना ही आहे आणि किरण ही आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे मीना आणि इकडे किरण. पहा ऑप्शन घेतलं तर किती फास्ट उघडू शकते उत्तर तेही पहा. हे ऑप्शन कोणाचे असतील मित्रांनो, मीनाचे. द्या 21, 22, 23, 24. 21, 22, 23, 24 पुस्तकात जसे ऑप्शन आहेत तसेच मी तुम्हाला घ्यायलो. स्वतःच्या मनाचे प्रश्न बनवता येतात मला, पण ते बनवल्यानंतर तुम्हाला विचार पडेल की सर काय बोलायले, काय समजत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगायलो पुस्तकामधूनच ऑप्शन घ्यायलो मी. पहा मीनाचे वय आहेत, 21 मधून 5 कमी करा, किती राहतात मित्रांनो, 21 मधून 5 गेले 16. 3 ने 16ला भाग जाते का, नाही जात, कॅन्सल. 22 मधून 5 गेले 17, 17ला 3 ने भाग जाते का, नाही, म्हणजे कॅन्सल. 23 मधून 5 गेले 18, 3 ने 18ला भाग जातो का, 3 सक 18 बरोबर आहे, भाग जाते. म्हणजे 3 सक 18 आला तर 6 चौ 24, तेवढं 6च्या मल्टिप्लाय करावं लागेल. आता 18 मधून 10 करा कमी 8, 24 मधून 10 कमी करा 14 आलं. 4 दुने 8, 7 दुने 14. तर आपला तिसरा ऑप्शन बरोबर आहे. हा चौथाही काही कामाचा नाही. एवढं समजलं मित्रांनो. पुन्हा पहा
पुन्हा तुम्हाला वाटेल की सर ऑप्शनवरून काढले, अशा थेरीमध्ये काढून दाखवा. अशा थेरीमध्ये काढून दाखवतो. बघा, अशा थेरीमध्ये काढून दाखवतो. काय करायचं मित्रांनो, कधीही असं प्रमाण राहिलं आपल्याला कोणाच्या काढायच्या ते सोडून द्यायच्या. सगळ्यात मोठा अंक कोणता आहे ते बघा इथून. तर सगळ्यात मोठा अंक आहे 7. म्हणजे या किरणची वय 7च्या प्रमाणात राहिली. तर इथं काय होईल, 7 दुने 14. 14 मध्ये 10 मिळवा, 24. भाग जाते का 24 ला 4 ने जाते, बिलकुल. 6 आणि 4 सक 24 झाले. 4 सक 24 झाले म्हणजे 3 सक 18. 18 मधून 10 कमी करा म्हणजे 8 होतात का, होतात. 4 दुने 8, 7 दुने 14 बरोबर आलं. वय आपल्याला कोणाची पाहिजे होती, मीराची पाहिजे होती, 18 आली. आता मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सर सांगत आहेत तर लय तुम्ही त्या पद्धतीने ऑप्शन काढता. कोणती, 4x - 10 डिवाइड बाय असंच घेता तुम्ही. मला जे माहित आहे ते असंच घेता तुम्ही. 7x - 10 = 3/4 अशा पद्धतीने काढतात मुलं. 4 × 16x - 4 × 40 क्रॉस मल्टिप्लाय होते मित्रांनो यांच्या. त्याच्यातही एक स्टेप मी कमी करायलो तुम्हाला सांगत आहे. 7 × 21x - 3 × 30 याच्यातून हे मायनस करतात. म्हणजे 5x वाचले, 40 मधून 30 गेले म्हणजे किती वाचले, 40 मधून 30 गेले तर 10 वाचले. म्हणजे x बरोबर किती तर 2. 5 ला 10 ने भागलो तर 2 आलं. इथं 2 घेतल्यानंतर तुम्ही तेच पद्धत वापरता मी जे इथं वापरत आहे. 2 × 8 7 दुने 14 कारण वय निघाली ह्या x ची. मग 8 मध्ये 10 मिळवता 18 आणि मग आणखी पुन्हा 5 मिळवून 18 मध्ये 5 मिळवून किती होतील 23. तर आपल्याला मीराची वय काढायची होती 5 वर्षाच्या नंतरची. तर वय आली आपली 23. पहिलेच आली आहे. 18 न 5 23 पहिलेच आली आहे. मला लक्षात नाही राहिलं, मी वर्तमानात काढत राहिलं. 18 न 5 23. तर मग अजून तुम्ही काय केले असते, हा सगळा झाल्यानंतर 8 आणि 10 18 न 18 मध्ये आणखी 5 मिळवले असते ना 23 केले असते. आपण पहिल्याच झटक्यात हा उत्तर काढलेला आहे. हा लक्षात असू द्या. पुन्हा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो प्रश्न काय म्हणते, आता मी तुम्हाला जाणून ऑप्शन दिले नाही. हा प्रश्नाचे उत्तर किती सिंपल पद्धतीने काढू शकता. पहिले रेषा काढतो आपण, ते पद्धत काढायची वापरायची. वर्तमान, अगोदर आणि नंतर. काय म्हणते प्रश्न, समीर आणि तनुजच्या वयाचे गुणोत्तर 8 ला 15 आहे. 8 ला 15 आहे. 9 वर्षानंतर हे गुणोत्तर 11 ला 18 होईल. तर दोघांच्या वयातील अंतर किती. मी सुरुवातीलाच मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमचे वय आणि माझे वय हे नेहमी साठी जेवढा अंतर आहे तेवढाच अंतर राहील. मग 10 वर्षापूर्वी जा, 10 वर्षानंतर पहा, तर तुमच्या वयातील अंतर जेवढंच्या तेवढंच राहील. कधीच कमी जास्त होणार नाही. जास्त उदाहरण जर पाहायचं असेल मोठा त्याच्यासाठी, तर आपण आपल्या आईवडिलांच्या वयातील आपल्या वयातील अंतर पहा. प्रत्येक वर्षी सारखाच होईल. तुम्ही 25 वर्षाचे झाले तर आई बाबा जे 50 वर्षाचे होणार असतील तर 50च वर्षाचे होतील. म्हणजे अंतर 25च राहील, म्हणजे सारखाच राहील. मग अशा वेळेस काय करायच्या, अशा वेळेस काय करायच्या पाहायचं. यांच्यामधला अंतराच्या मल्टिप्लाय असते. किती, 8 आणि 7 15. इथं 7 आले. तर 7च्याच पाड्यामधली संख्या असेल ते कोणती पण असेल तर 8 दुने 16 करू. 16 9 27 भाग जाते का 27 ला 11 ने नाही, कॅन्सल झाला. 8 × 24 24 न 9 33. 11 ला 33 ने भाग जाते का, जाते. म्हणजे 8 × 24 झालं. म्हणजे 15 × 45 45 न 9 54 आलं का इथं. 18 × 54 11 × 33 15 × 45 न 8 × 24. आता आलं आपलं. आता यांच्या अंतर किती आहे मित्रांनो, 7 आहे. 7 × 21 कारण दोघांच्याही प्रमाण सारखाच आहे. बघा दोघांच्याही प्रमाण सारखाच आहे. 3 3च्याच रेशोचा फरक आहे त्याच्यामुळे. तसंही नाही आलं 7 × 21 तर असं करा ना, 5 मधून 4 गेले 1 राहिले, 4 मधून 2 गेले 21. इथं 5 4 मधून 3 गेले 1, 5 मधून 3 गेले 21. आहे ना सोपंच आहे. फक्त तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे मित्रांनो. पुन्हा एक प्रश्न घेऊ आणि व्हिडिओ इथं संपवू आपण. बघा रामचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. 5 वर्ष पूर्वी रामचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट होते. रामचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे.
राम आणि मुलगा 4 पट आहे म्हणजे मुलगा 1 पट असेल. वर्तमान स्थितीमध्ये वयाच्या 9 पट होते. 5 वर्षापूर्वी पूर्वी म्हणजे अगोदर, इथं नंतर. आता लिहायची सवय नाही मला, त्याच्यामुळे असं होते. शिकवताना व्यवस्थित थोडंसं लक्ष द्या. रामचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे 4 पट. 1 ला 4 केलं म्हणजे 4 पट. 5 वर्षापूर्वी रामचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट होते. तर रामचे वय किती? लक्षात द्या मित्रांनो, मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं, सुरुवातीला सांगितलेल्या प्रश्नावर येतो. बापाच्या वय किंवा आईच्या किंवा वडिलाच्या वय मुलाच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त असते. या गोष्टीकडे तुम्हाला नेहमी लक्ष द्यावं लागेल. ते जर लक्ष दिले नाहीत तर बापाला 25 वर्षाच्या बनवाल ना मुलाला 20 वर्षाच्या बनवाल. तसं झालं नाही पाहिजे. तर पहा काय होते, 9 दुने 18. तर बाप बनू शकते का 18 वर्षात माणूस? नाही. विशेष संपवायचं. 9 तिया 27. तिकडे जाताना प्लस होते. पहा इकडे जाताना प्लस होते. 9 तिया 27 होऊ शकते ना. 27 वर्षी बाप बनू शकते. पण मुलगा किती वर्षाचा बनेल? तर 1 तिया 3 वर्षाचा बनते. बरं आपण समोर जाऊन पाहू. 27 आणि 5 32. 32 4 ला भाग जाते का? हो 100% चालला. 4 8 32. मग आता इथं मिळवू 3 आणि 5 किती होतात? 8 होते का? 4 8 32 तर 1 8 8 बिलकुल. तर रामचे वय किती आहे ना? जर ऑप्शन असता मित्रांनो तर 4 न भाग जाणारी संख्या शोधायची होती तुम्हाला वर्तमानामधली, आहे की नाही? तुम्ही ऑप्शन मधूनच 32 घेतले असते. 34 आला असता भाग जाते का? 36 आला असता. ऑप्शन आहेत नाही आपल्याकडे? ऑप्शन आहेत, पण ऑप्शन सांगायला गेलो तुम्हाला अजून विचार येईल की सर ऑप्शन काऊन नाही घ्यायले. असं काढायला शिकले तर खूप कठीण प्रश्न असेल तोही काढता येईल आपल्याला. पुन्हा प्रश्न घेऊ. बघा मुलांना, रमा व तिच्या मुलाच्या वयाचे गुणोत्तर 5 ला 2 आहे. 7 वर्षानंतर हे गुणोत्तर 2 ला 1 होईल. तर मुलाच्या जन्माच्या वेळेस रमाचे वय किती? मुलांना बघा, मी तुम्हाला सांगत आहे त्या अगोदर सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन नवीन मला फक्त एकच अडचण आहे, बोर्ड हे ते पण तुमच्या जुलै महिन्यामध्ये मी व्यवस्थित नवीन डेकोरेट करणार आहे सगळ्या गोष्टी. तेव्हा तुमच्या जवळ येईल. पण तेव्हापर्यंत जेवढं चांगलं शिकता येते या फळ्यावरनं, या ब्लॅकबोर्डवरनं, कारण ह्या ब्लॅकबोर्डांनी माझी लाईव्ह बनवलेली होती. हाच ब्लॅकबोर्ड मला सुरुवात करून देत आहे, त्याच्याबद्दल मी त्याचे आभारही मानतो. आणि ह्या ब्लॅकबोर्डला काही करू शकत नाही मी, कारण हा माझ्या कर्माचा फळ आहे. लक्षात आला? तर असो, जे काही बोलायचं ते मी व्यवस्थित तुम्हाला सांगेनच. पण या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं एकदम सिंपल ट्रिक्स आहे, काही जास्त त्रास घ्यायचा नाही आहे. काय म्हणते, रमा व तिच्या मुलाच्या वयाचे गुणोत्तर 5 ला 2 आहे. 7 वर्षानंतर हे गुणोत्तर 2 ला 1 होईल. तर मुलाच्या जन्माच्या वेळेस रमाचे वय किती? आता मुलाच्या जन्माच्या वेळेसची वय दाखवलेली आहे, म्हणजे आईचीच वय असेल 21 24 27. ते मुलगा त्याच्यामध्ये आहे. सर ऑप्शन वरून घेऊ का? बिलकुल नको घ्या ऑप्शन वरून, फजिती होईल. कारण तुम्ही इथंच रमाला पकडून घ्याल, कारण अगोदर रमाला पकडणे आहे ना. अशा वेळेस जास्त त्रास होते. तर मग काय करायच्या? मी सांगितलं होतं कोणत्याही आईची वय कमीत कमी 18 ते 20 वर्ष मुलामध्ये फरक राहते. हा जनरेशन गॅप आहे, 20 वर्षाच्या असते त्याला जनरेशन गॅप म्हणतात. ठीक आहे. तर आपण याला 5 20 केलं, लक्षात द्या, 5 20 केलं तर हा 2 8 होईल. म्हणजे 12 वर्षात लग्न झाला का त्या बाईच्या? 12 वर्षात नाही, 10 वर्षातच लग्न होईल. तर हे चुकीचे आहे, बिलकुल होणार नाही. मग काय, 5 5 25 केलं तर 5 दुने 10 म्हणजे 15 होते, म्हणजे हाही होणार नाही. बिलकुल लक्षात घ्या. थोडक्यात आणि सोप्या भाषेत करायचे आपल्याला. 5 सक 30 तर 6 दुने 12, 18 वर्षात लग्न होते मित्रांनो. आता पहा, 30 आणि 7 37 भाग जाते का दोन्ही? 30 आणि 7 37 भाग जाते का? नाही, म्हणजे ह्या चुकीच्या आहे. तर मग 5 7 35, 5 7 35, 35 न 7 42, 42 ला 21 ने भाग जाते का? बिलकुल जाते. 42 ला 2 ने भाग जाते, 21 दुने 42 होतात. इथं या कॅन्सलच झाला. 5 7 35 तर 7 दुने 14, 14 न 7 21, 21 ला 42 बरोबर आला, 21 दुने 42 आला, 7 दुने 14, 7 5 35. तर आता 35 मधून जर 14 मायनस केलं तर किती उरतात? 21. 35 मायनस 24 जर केलो आपण तर किती उरतात? 21. तर आपली वय किती होईल? 21. जर आता तुम्ही ऑप्शन पकडले असते
तर तुम्हाला हे ऑप्शन पकडावं लागत होते. पहा मला सगळं येत होतं, पण इथं काय होतं, इथं गॅप कितीची आहे 3ची. इथं कितीची गॅप आहे 3ची. 5 आणि 2 मध्ये. इथं 1ची गॅप आहे, तर 1ची गॅप पकडून काय फायदा नाही. सगळ्यात मोठी गॅप पकडायची किती 3ची. 3ची तर 3 सक 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 ऑप्शन. कारण मी स्वतः बनवलेले ऑप्शन आहेत. मी स्वतः जेव्हा बनवलं ते जाणून दिलं. तुम्हाला परीक्षेमध्ये असं नाही देणार, असं देईल 18 दिलं, 21 दिलं, इथं 22 देईल, इथं 25 देईल. म्हणजे तुम्हाला 2च अंक असे काढताना देईल, तेव्हा तुम्हाला उत्तर काढावं लागेल. तर रमाचे मुलाच्या जन्माच्या वेळेसची वय किती, तर 21. आला मित्रांनो लक्षात. तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल, ट्रिक्स आवडलीच असेल असं मी गृहीत धरतो आणि सगळ्यांना विनंती करतो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स घाला आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला भेट देत राहा. धन्यवाद.